रामकृष्ण हरी मंडळी. एक महिला पोळ्या बनवता बनवता रामकृष्ण हरी या नामाचा जप करत होती. बिचारीला पूजेसाठी वेगळा वेळच कुठे मिळायचा. मग काम करता करता परमेश्वराचं नाव घेत असे. तेवढ्यात अचानक एक आवाज आला आणि सोबत एक वेदनादायक किंकाळी. तिने धावत जाऊन अंगणात डोकावले तर तिचा 7 वर्षाचा मुलगा चिंटू रक्ताने माखलेला बेशुद्ध अवस्थेत पडला होता. दुपारची वेळ होती. घरात तिच्याशिवाय कुणीच नव्हतं. ती धावत चिंटूजवळ पोहोचली. तिला समजत नव्हते काय करावे. 20 दिवसापूर्वी तिच्या पोटाचं ऑपरेशन होऊनही माहीत नाही तिला इतका बळ कुठून आला की तिने चिंटूला उचललं आणि चौकातल्या दवाखान्याच्या दिशेने धावत घेतली. वाटेत ती मन भरून देवाला कोसत राहिली. त्याला वेडं वाकडं बोलत राहिली. अरे पांडुरंगा, मी काय केलं होतं तुला की तू माझ्या लेकरासोबत असं केलं? विठ्ठला, काय चुकलं होतं माझं? दवाखान्यात जाताना डॉक्टर भेटले आणि लगेच चिंटूचे उपचार झाले. जखम जास्त खोल नव्हती. चिंटू नीट झाला आणि शुद्धीवर पण आला. ती त्याला घेऊन घरी आली. रात्री घरातील सर्वजण टीव्ही पाहत होते, पण तिने मात्र खूप अस्वस्थ होती. ती अजूनही देवाला दोष देत होती आणि अपशब्द वापरून त्याला कोसत होती. अचानक तिचा आत्मा हादरला. ती विचार करू लागली की कालच तर अंगणातून पाईपचा तुकडा बाजूला केला होता आणि तो तुकडा ठीक त्याच जागेवर होता. जर काल मेकॅनिक आला नसता तर तेवढ्यातच तिचा हात पोटाकडे गेला. ऑपरेशनच्या टाक्या अजूनही ओले होते. तिला आश्चर्य वाटले की तिने 20 ते 25 किलोच्या चिंटूला कसं उचललं आणि ती त्याला घेऊन चौकातल्या दवाखान्यापर्यंत कशी धावत गेली. तसं तर तिला कपड्यांची बकेटही गच्चीवर नेता येत नव्हती. मग तिच्या लक्षात आले की डॉक्टर दुपारी 12:30 वाजता दवाखाना बंद करतात आणि आज 2 वाजेपर्यंत दवाखाना कसं काय चालू होता. आणि ती दवाखान्यात जाताना चिंटूचे लगेच उपचार पण झाले. जणू काही डॉक्टरांना कुणीतरी थांबवून ठेवलं होतं. आता तिला सर्व खेळ समजला होता. तिचं डोकं देवासमोर श्रद्धेने नतमस्तक झालं. तिने मनापासून देवाकडे तिने बोललेल्या अपशब्दाविषयी माफी मागितली. तेव्हाच तिचं लक्ष टीव्हीकडे गेलं तर टीव्हीवर प्रवचन चालू होतं. परमेश्वर म्हणतो की मी तुमच्यावर येणाऱ्या संकटांना थांबवू शकत नाही, पण तुम्हाला इतकी शक्ती देऊ शकतो की तुम्ही त्या संकटावर सहजपणे मात करू शकाल. तुमचा रस्ता सोपा बनवू शकतो. फक्त धर्माच्या मार्गावर चलत राहा आणि आपले कर्म करत राहा. तिने देवघराकडे पाहिलं तर देवाऱ्यातील पांडुरंग तिच्याकडे पाहत हसत होता. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला नक्कीच विसरू नका. अशा छान छान गोष्टी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.